स्वच्छ भारत सुंदर भारत हाच नारा देशभर घुमतोय, पण एक प्रश्न, हा नारा फक्त बोर्डावरच चमकतोय का? कारण निगडी भोसरीच्या रस्त्यावर वास्तव अगदी वेगळं आहे. निगडी भोसरी मार्गावरून रोज हजारो नागरिक, प्रवासी, रिक्षा चालक, महिला प्रवास करतात, पण या संपूर्ण परिसरात एकही सार्वजनिक शौचालय व्यवस्थित दिसत नाही. होय, स्वच्छ भारताचा संदेश देणाऱ्या या शहरात लोकांना आजही झाडाझुडपांच्या आड आसरा घ्यावा लागतो, तेही स्वतःच्या सन्मानाच्या किमतींवर. दरम्यान स्वच्छ भारत अभियानसाठी केंद्र सरकारकडून प्रचंड निधी आला, करदात्यांचा पैसा ओतला गेला, पण तो पैसा नेमका गेला कुठं? साफसफाईच्या नावाखाली ठेकेदाराचं बिल वाढली आणि नागरिक मात्र अजूनही स्वच्छतेचा शोध घेत आहेत. एका रिक्षा चालकानं सांगितलं, दिवसभर गाडी चालवतो, पण शौचालय शोधणं म्हणजे चमत्कारच झालाय. सार्वजनिक शौचालय नसल्यामुळे आम्हाला अपमान सहन करावा लागतो. तर एक महिला प्रवाशानं संतप्तपणे म्हटलंय की स्त्री सन्मानावर भाषण करणाऱ्यांना विचारावं, आमच्यासाठी स्वच्छ शौचालय उभारणं एवढं अवघड आहे का? प्रश्न एकच, स्वच्छ भारत ही योजना नागरिकांसाठी आहे का ठेकेदारांसाठी? निगडी भोसरीतील रस्ते, चौक, फलक सगळं स्वच्छ भारताचं नाव घेते, पण शौचालयाच्या बाबतीत पूर्ण अपयशाचं चित्र दिसते. या घटनेमुळे नागरिक जागे होत आहेत, ते विचारतायत, आमच्या करातून चालणाऱ्या योजनेचा फायदा कुणाला? सुखसोयीमध्ये जगणाऱ्या अधिकाऱ्यांना की घाम गाळणाऱ्या जनतेला? आता जनतेचा प्रश्न साधा आहे, स्वच्छ भारत कागदावर नको, वास्तवात हवा. स्वच्छ भारताचं स्वप्न तेव्हाच खरं होईल जेव्हा प्रत्येक रस्त्यावर शौचालय उभं राहील आणि प्रत्येक नागरिक म्हणेल, आता आम्ही खऱ्या अर्थानं स्वच्छ भारताचे भागीदार आहोत. नागरिकांच्या हक्काचा आवाज आता थांबणार नाही, कारण आम्ही आहोत आय एम सिटीझन.